नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 1.4. 1.4 मध्ये दिलेले जे इक्वेशन आहे याच्यामध्ये काय आहे, जे व्हेरिएबल जे असतात ते व्हेरिएबल कुठे आहेत, डिनोमिनेटरला. जर डिनोमिनेटरला जर व्हेरिएबल असेल तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का? होऊ शकत नाही. तर दिलेले इक्वेशन जे आहे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये काय करावं लागेल, प्रथमतः आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. एक पान नंबर 19 वरती एक ऍक्टिव्हिटी आहे, ते प्रथम आपण बघू. 5 अपॉन ऍक्टिव्हिटी जी आहे काय सांगितलंय, 5 अपॉन x minus 1 x minus 1 plus 1 upon y plus 2 plus no sorry minus 2 is equal to 2. हे पहिले इक्वेशन दिले आणि दुसरे इक्वेशन काय दिले बघा, 6 अपॉन x minus 1 minus 3 upon y minus 2 is equal to 1. आता या दोन इक्वेशन कडे जर बघितलं, या दोन्ही इक्वेशन मध्ये जर बघितलं तर व्हेरिएबल हे याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, पण व्हेरिएबल कुठे आहे, तो ही डिनोमिनेटरला आहे. मग डिनोमिनेटरला असेल तर ते दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकेल का? होऊ शकत नाही. म्हणजेच याला आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये. तेव्हा याची फोड करताना कशा पद्धतीने करतो बघा. याची फोड करताना फ्रॉम इक्वेशन 1 हे इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मी या फॉर्म मध्ये लिहू शकतो. 1 अपॉन x मायनस 1 या फॉर्म मध्ये हे इक्वेशन मी लिहू शकतो. कारण याच्यातून 5 बाहेर काढला, येथे करायला 1 अपॉन x मायनस 1, हे प्लस साइन, इथे काय 1 आहे, 1 ने 1 चे फॅक्टर 1च पडतो, बरोबर आहे ना. म्हणजे 1 कॉमन निघाला, कंसामध्ये 1 अपॉन y मायनस 2 इज इक्वल टू, इथे काय आहे 2 मिळाला. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो आपण. 6 इन ब्रॅकेट 1 मायनस x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 3 1 अपॉन y मायनस 2 इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1. एक मिनिट, इक्वेशन त्याचं बघू आपण. इज इक्वल टू 2 6x मायनस 1. तर हे इक्वेशन या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. हे इक्वेशन या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. आता हे जे इक्वेशन आहे याचे काय केले, मी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. आता जर बघितलं, हे दोन इक्वेशन जर बघितले, याला हे जर आता बघा, हे इक्वेशन जर बघितले तर ह्या इक्वेशन मधील ही टर्म आणि ही टर्म एकसारखी आहे. नंतर ही टर्म आणि ही टर्म कशा आहे, एकसारखी आहे. तेव्हा आपल्याला हे दिलेलं इक्वेशन जे आहे ते कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये. तेव्हा काय करायचं, रिप्लेसिंग किंवा सबस्टिट्यूट म्हणा, काय 1 अपॉन x मायनस 1 इज इक्वल टू a आणि 1 अपॉन y मायनस 2 इज इक्वल टू b, इज इक्वल टू b. ह्या किमती काय केल्या त्या
सबस्टिट्यूट करायला सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा रिप्लेसिंग एम सांगितलेलं आहे. इथे काय केलंय, एम आणि एन फक्त एक करताना की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करत असताना दिलेल्या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहेत ते व्हेरिएबल सोडून तुम्ही दुसरं कोणतेही या ठिकाणी व्हेरिएबल यूज करू शकता. म्हणजे हे चल जे आहे ते चल, या चला व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कोणतेही चल यूज करू शकता. आता ज्या ठिकाणी 1/x-1 आहे त्या ठिकाणी काय ठेवू शकतो आपण, m, आणि 1/y-2 इज इक्वल टू n आपण काय करू शकतो, रिप्लेस. म्हणजे या ठिकाणी m ठेवा, या ठिकाणी पण m येईल, या ठिकाणी n येईल, या ठिकाणी n येईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, या ठिकाणी m जर ठेवलं आणि या ठिकाणी m ठेवलं तर 5m येईल. या इक्वेशन मध्ये बघू आपण 5m प्लस इथे 1 व्हेरिएबल लिहिला काय, नाही लिहिला काय, 1/y-2 बद्दल काय घेतलंय, n घेतलेला आहे, इज इक्वल टू 2. आता हे जे इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केलं आपण, बरोबर आहे का. आता इथे 6m मायनस 3n इज इक्वल टू इथे काय आहे, 1 आहे, बरोबर आहे. आता याला इक्वेशन नंबर 4 द्या, 3, आणि याला इक्वेशन नंबर 4. आता हे जे पद्धत आहे सोडवण्याची, ही कोणत्या पद्धतीने सोडवायचं, सायमल्टेनियस इक्वेशन, इलिमिनेटिंग मेथड जे आहे त्या पद्धतीने सोडवायचं. याच्यामध्ये तुम्हाला सांगताना सांगितले की सेम पेयर आहेत का, सेम पेयर नाहीत, मग सेम पेयर कन्वर्ट करायचं. मग या 3 ने काय करायचं, या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 3. मग या इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला, याने प्रत्येक टर्मला, याने या टर्मला, याने या टर्मला आणि याने या टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 15m प्लस 3n इज इक्वल टू 3 2 6. या इक्वेशनचं या इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं, या इक्वेशनला नंबर द्या 5. आता बघा, हे चौथं इक्वेशन आणि 5वं इक्वेशनची बेरीज किंवा वजाबाकी, इथे सेम पेयर मिळाले, सेम पेयर मिळाली. आता इथं चिन्ह भिन्न आहेत, चिन्ह भिन्न असेल तर काय करतो आपण, सेम पेयर आणि साइन जर डिफरंट असेल तर आपण काय करतो, एडिशन करतो. म्हणजे ऍड इक्वेशन 4 and 5, ऍड इक्वेशन 4 and 5. हे चौथं आणि 5वं इक्वेशन काय, 6m मायनस 3n इज इक्वल टू 1. हे काय 5वं, 15m प्लस 3n इज इक्वल टू 6. आता काय करायची, बेरीज करायची. या दोन्हीची बेरीज किती आली, 7 इज इक्वल टू, हे गेट कॅन्सल झालं. आता 21 21m, हे इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे m इज इक्वल टू 7/21. म्हणजे m ची किंमत किती मिळाली, 1/3 मिळाली. ही मिळाली m ची किंमत. पण आपल्याला x ची किंमत फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आणखीन इक्वेशन तयार मिळणार आहे ती. हे इक्वेशन झालं, आणखीन एक इक्वेशन तयार आपल्याला मिळेल. बघा, आता ही जी किंमत आहे, ही किंमत तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता किंवा याच्यामध्ये ठेवू शकता. m ची जी किंमत आहे ते समीकरण कशामध्ये ठेवूया आपण, याच्यामध्ये ठेवू,
चौथ्यामध्ये किंवा पाचव्यामध्ये, आपण पाचव्यामध्ये ठेवू. पुट m इज इक्वल टू 1/3 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये? 5. पाचव्या इक्वेशन मध्ये आपण ठेवायचं. पाचवी इक्वेशन काय ते लिहून घ्या. 15m प्लस 3n इज इक्वल टू 6, इज इक्वल टू 6. आता ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी 1/3 ठेवून टाका. या दोन टर्मच्या मध्ये कोणती क्रिया नाही, म्हणजे कोणती असते? मल्टिप्लिकेशन. म्हणजे 15 इंटू 1/3 प्लस 3n इज इक्वल टू 6. 3 एके 3, 3 पाची 15. म्हणजे इथं 5 प्लस 3n इज इक्वल टू 6. आता हे जे 5 आहे, हे 5 इकडे पॉझिटिव्ह आहे. याच्या इथं कोणतं? हे पॉझिटिव्ह नाही, याच्या पुढे जे चिन्ह आहे ते पॉझिटिव्ह आहे. काय कोणतंही चिन्ह नसतं तिथं पॉझिटिव्ह साईन असतं. हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेलं तर काय होईल? निगेटिव्ह. म्हणजे 3n इज इक्वल टू 6 मायनस 5. म्हणजे 3n इज इक्वल टू 1. हे इथं मल्टिप्लाय, इकडे गेलं तर डिवाइड होईल. म्हणजे n इज इक्वल टू 1/3. आपल्याला कशा कशाच्या किमती मिळाल्या? आपल्याला किमती मिळाल्या n चे आणि m ची. परंतु आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? x आणि y ची. आता काय करायचं? आपल्याला काय माहिती आहे? बट काय हो, इथे काय लिहिलं आपण? m इज इक्वल टू 1/x मायनस 1 आणि n इज इक्वल टू 1/y मायनस 2. आता ह्या किमती काय करायच्या? जिथं m आहे ती ह्या किमती ठेवा आणि जिथं n आहे त्या ठिकाणी त्या किमती ठेवा. म्हणजे आपल्याला किंमत कशाची मिळेल? x आणि y ची. आता m इज इक्वल टू काय हो? 1/3. बरोबर आहे. आणि n इज इक्वल टू काय आहे? n इज इक्वल टू कोणती किंमत मिळाली आहे? 1/3. हे सुद्धा 1/3 आणि हे सुद्धा 1/3. 1/3. जिथं m आहे ते उचला आणि इथे जे रिप्लेस केलेलं आहे ते काय करायचं? परत m च्या ठिकाणी ठेवून टाका. म्हणजे 1/x मायनस 1 इज इक्वल टू 1/3. इथे काय आहे? n इज इक्वल टू, सॉरी, n च्या ठिकाणी काय येईल? n च्या ठिकाणी काय येईल? 1/y मायनस 2 इज इक्वल टू 1/3. हे 1/3 आहे असं घेतलं. आता हे x मायनस 1 काय आहे? डिवाइड आहे. म्हणजे इकडे गेलं तर काय होईल? मल्टिप्लाय. आणि इथे 3 काय आहे? डिवाइड आहे. इकडे गेलं तर काय होईल? मल्टिप्लाय. म्हणजे आपल्याला इक्वेशन हे जर इकडे पाठवलं तर काय मिळेल आपल्याला? x मायनस 1 इज इक्वल टू 3. अशा पद्धतीचं इक्वेशन मिळेल. आणि इथे काय मिळेल? y मायनस 2 इज इक्वल टू 3. आता इथं -1 आहे, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. इथं -1 आहे, इकडे गेलं तर काय होईल? +1. म्हणजेच x इज इक्वल टू 3 + 1 आणि y इज इक्वल टू, हे -2 आहे, +2 होईल. 3 + 2. म्हणजेच x जी किंमत आहे ती काय मिळाली? 4. आणि y ची किंमत काय मिळाली? 5. हे आपल्याला x आणि y ची किंमत मिळाली. x आणि y ची किंमत हे मिळाली. मग इथं लिहिताना लिहायचं सोल्युशन इज इन ब्रॅकेट x y इज इक्वल टू 4 and 5. तर ही झाली ॲक्टिव्हिटी, पान नंबर 19 वरची ॲक्टिव्हिटी. आता याच्यानंतर आणि 1.4 जो आहे तो याच पद्धतीने सोडवायचा. फक्त हीच टेक्निक राहील. याच पद्धतीने काय करायचं? 1.4 सोडवायचा आहे. तर आपण आता काय करूया? 1.4 बघूया. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 मधील पहिलं गणित. काय सांगितलंय बघा?
2 अपॉन एक्स मायनस 3 अपॉन वाय 2 अपॉन एक्स मायनस 3 अपॉन वाय इज इक्वल टू 15 8 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इज इक्वल टू 77. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. आता इथे बघा हे व्हेरिएबल कुठे आहेत? डिनोमिनेटरला. डिनोमिनेटरला असेल तर ते लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल होऊ शकत नाही. अशा प्रकारचे दिलेले जे इक्वेशन असतात ते कशामध्ये कन्वर्ट करायचे? लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमध्ये. याचा अर्थ याच्याबद्दल आपण काय करायचं? दुसरं व्हेरिएबल एक्स आणि वाय सोडून दुसरं कोणतंही एक्स आणि वाय सोडून ए पासून झेड पर्यंतचे कोणतंही व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकता. फक्त एक्स आणि वाय यूज करू शकत नाही. आता हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन थोडंसं मी फोडून लिहितो, विभागून लिहितो, म्हणजे हे तुम्हाला समजून येईल. हे जे आहे ते मी या पद्धतीने लिहू शकतो. 2 इंटू 1 अपॉन एक्स हे मायनस 3 इंटू 1 अपॉन वाय इज इक्वल टू 15. म्हणजे हा भाग काय केला हो मी? वेगळा केला. बरोबर आहे. येथे काय केलं? 8 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 5 इंटू 1 अपॉन वाय इज इक्वल टू 77. आता बघा या दोन्ही इक्वेशनमध्ये 1 अपॉन एक्स आहे, 1 अपॉन एक्स आहे, 1 अपॉन वाय आहे, 1 अपॉन वाय आहे. म्हणजे दिलेल्या इक्वेशनमध्ये जेव्हा तुम्ही कॉमन करता ना, आपण जर एखादी व्हेरिएबल रिप्लेस करत असतो तेव्हा या हे दोन्हीही टर्म एकसारखेच येणं गरजेचं आणि येतातच. आणि हे सुद्धा मग आता काय करतो आपण? 1 अपॉन एक्स बद्दल काय करूया आपण? रिप्लेस काय? 1 अपॉन एक्स इज इक्वल टू काय मानूया आपण इथे? पी मानूया. आणि 1 अपॉन वाय बद्दल क्यू मानूया. म्हणजे ज्या ठिकाणी 1 अपॉन एक्स आहे त्या ठिकाणी पी ठेवा, 1 अपॉन वाय आहे त्या ठिकाणी क्यू ठेवा. म्हणजे या ठिकाणी काय येईल? इथे इक्वेशन मिळेल 2p मायनस 3q इज इक्वल टू 15. हे इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. नंतर इथे काय मिळेल? 8p प्लस 5q इज इक्वल टू 77. बरोबर आहे. हे इक्वेशन सेकंड. आता याच्यामध्ये बघितलं तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट झालं. आता हे गणित सोडवताना 1.1 इलिमिनेटिंग मेथड प्रमाणे काय करायचं? सॉल्व्ह करायचं. आता याच्यामध्ये सेम पेयर आहेत का? सेम पेयर नाहीत. आता मग आपल्याला काय करावं लागेल? या 5 ने याला मल्टिप्लाय करायचं आणि या 3 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मग इथं मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 5 and इक्वेशन सेकंड बाय 3. बघा या 5 ने या टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल? 2p मायनस 3q इज इक्वल टू 15. याला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला? 5 ने. 5 ने जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा हे टर्मने याला एकदा मल्टिप्लाय करायचं, या टर्मने याला एकदा मल्टिप्लाय करायचं आणि या 5 ने नंतर या शेवटच्या टर्मला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथे काय मिळेल? 10p मायनस 15q इज इक्वल टू 15×5 = 75. हे इक्वेशन कोणतं मिळालं? थर्ड. सेम प्रोसिजर 3 ने कशाला मल्टिप्लाय करायचं आहे? सेकंड इक्वेशनला. सेकंड इक्वेशन कोणतं आहे? 3 इन ब्रॅकेट 8p प्लस 5q इज इक्वल टू 77. या 3 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? 24p 3 8 24 3 5 15
15Q इज इक्वल टू 3 सत्ता 21, 3 सत्ता 21, 22 आणि 23. हे इक्वेशन कोणतं मिळालं? चौथं मिळालं. आता बघा, या तिसऱ्याचा आणि चौथ्याचा विचार करायचा. हे फर्स्ट इक्वेशन थर्डमध्ये कन्वर्ट केलं आणि सेकंड इक्वेशन फोर्थमध्ये कन्वर्ट केलं. आता बेरीज वजाबाकी जे काय करायचं आहे ते फक्त या दोन इक्वेशनची. आता टर्म कसे झाले हो? एकसारखे झाले आणि या दोन्ही एकसारखे सेम टर्म आहेत आणि चिन्ह कसे आहेत ते भिन्न आहेत. बरोबर आहे का? चिन्ह जर भिन्न असेल तर आपण काय करतो? ऍडिशन करतो. इथं लिहा ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. (10p minus 15Q is equal to 75). नंतर 24p plus 15Q is equal to 231. आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे. बरोबर आहे? ॲडिशन करताना हे गेट कॅन्सल झालं. इथे किती आलं? 34. 34p इज इक्वल टू 306. हां, 306. आता इथं 34 जे आहे ते काय मल्टिप्लाय, इकडे घ्यायचं काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे p इज इक्वल टू 306 डिवाइडेड बाय 34. इथे काय मिळेल आपल्याला? p इज इक्वल टू 9. हे काय मिळालं आपल्याला? p मिळाला. आता p ची जी किंमत आहे ती p ची किंमत तुम्ही फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड किंवा फोर्थमध्ये कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही ठेवू शकता. पण आपल्याला जे सोयीस्कर आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया? ठेवूया. याच्यामध्ये ठेवू आपण. पुट p इज इक्वल टू 9 इन इक्वेशन सेकंड. इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन काय हो? 8p प्लस 5q इज इक्वल टू 77. जिथं p आहे तिथं 9 ठेवून टाका. 8 × 9 प्लस 5q इज इक्वल टू 77. 8 9 72. 5q इज इक्वल टू 77. हे इथे काय आहे? मल्टिप्लाय आहे. सॉरी, प्लस आहे. म्हणजे याच्या पुढे कोणतं चिन्ह नाही, म्हणजे ते कसं चिन्ह असतं? पॉझिटिव्ह. इकडे गेलं तर निगेटिव्ह. 5q इज इक्वल टू 77 मायनस 72. आता इथं 5q इज इक्वल टू काय मिळाला? 5 मिळाला. म्हणजे q इज इक्वल टू 5/5 बरोबर q इज इक्वल टू काय मिळाला? 1 मिळाला. Q ची किंमत मिळाली, P ची सुद्धा किंमत मिळाली. आता काय करायचं? काय करायचं? परत हे करायचं, रिप्लेस करा. कारण P च्या ठिकाणी 1/x ठेवा, Q च्या ठिकाणी 1/y ठेवा. काय सांगितलंय? 1/x इज इक्वल टू P आणि 1/y इज इक्वल टू Q. P ची किंमत काय दिलेली आहे? P इज इक्वल टू 9 आणि Q इज इक्वल टू काय दिलेलं आहे? काय किंमत मिळाली? 1. म्हणजे P च्या ठिकाणी 1/x ठेवा. 1/x इज इक्वल टू
9 आणि क्यू इज इक्वल टू क्यूच्या ठिकाणी 1/y ठेवा. 1/y इज इक्वल टू 1. हे इकडे मल्टिप्लाय आहे, सॉरी डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल आणि हे दोन्हीमध्ये याला मल्टिप्लाय नंतर 9 इकडे मल्टिप्लाय होईल, इकडे डिवाइड होईल. म्हणजे आपल्याला x ची किंमत काय मिळेल 1/9 आणि y ची किंमत काय मिळेल 1. सोल्युशन काय मिळालं आपल्याला, सोल्युशन इज xy इज इक्वल टू 1/9 आणि 1. याच्यानंतर आपण दुसरं गणित बघूया. आता आपण दुसरं गणित बघूया. बघा काय सांगितले, 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4. आणि दुसरं इक्वेशन आहे 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2 आहे. आता हे जे दिलेलं आहे हे मी अगोदर जे सांगितलेलं आहे या पद्धतीने काय करू आपण 1/ व्हेरिएबल या पद्धतीने आपण लिहू. म्हणजेच इथे काय येणार 10 × 1/x + y x + y प्लस 2 × 1/x - y इज इक्वल टू 4. म्हणजे हेच इक्वेशन याच्यामध्ये मी कन्वर्ट केलं. आता येथे पण त्याच प्रोसिजरनं 15 × 1/x + y - 5 × 1/x - y इज इक्वल टू -2. आता या दोन्ही इक्वेशनमध्ये बघितलं तर 1/x + y 1/x + y 1/x - y 1/x - y. इथे काय करायचं रिप्लेस किंवा सबस्टिट्यूट म्हणा किंवा सपोज म्हणा. सपोज नको, इथं सबस्टिट्यूटच ठीक आहे. किंवा रिप्लेस काय रिप्लेस करायचं 1/x + y इज इक्वल टू x आणि y व्हेरिएबल सोडून दुसरं कोणतेही व्हेरिएबल तुम्ही काय करा कन्सिडर करा आणि 1/x - y इज इक्वल टू n. म्हणजे या ठिकाणी काय ठेवायचं, या ठिकाणी काय ठेवायचं m, या ठिकाणी n, या ठिकाणी m. आपल्याला काय इक्वेशन मिळेल 10m + 2n इज इक्वल टू 4. इथे काय मिळेल 15m - 5n इज इक्वल टू -2. हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला, सॉरी याला फर्स्ट इक्वेशन द्या, याला फर्स्ट इक्वेशन आणि याला काय म्हणा सेकंड इक्वेशन. हे आपल्याला कोणतं मिळालं थर्ड इक्वेशन आणि हे कोणतं इक्वेशन मिळालं फोर्थ इक्वेशन. आता या दिलेल्या इक्वेशनमध्ये हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे पण सेम पेयर आहेत का हो, याच्यामध्ये सेम पेयर नाहीत. मग सेम प्रोसिजर काय करायचं बघा, आपल्याला हे इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे म्हणजे हे 5 आणि 2 हे लहान संख्या येत्या म्हणजे 5 ने याला मल्टिप्लाय करा थर्ड इक्वेशनला आणि 2 ने फोर्थ इक्वेशनला काय करा मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 5 and इक्वेशन फोर्थ बाय 2. आता मी डायरेक्ट उत्तर लिहितो म्हणजे याला या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल आपल्याला 50m + 10n
प्लस इज इक्वल टू 20 हे मिळालं आपल्याला इक्वेशन 5. नंतर या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल आपल्याला? 30m मायनस 10n इज इक्वल टू 2 टू ज 4 मायनस 4. हे इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला? 6वं इक्वेशन मिळालं. आता x प्लस वाय आहे, अजून एक आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. आता बघा सेम टर्म आहेत, चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे आपण काय करतो? एडिशन. ॲड इक्वेशन 5 and 6. 5 and 6. 50m plus 10n is equal to 20. 30m minus 10n is equal to minus 4. काय करणार आपण? ॲड, कारण चिन्ह भिन्न आहेत, बरोबर आहे का? प्लस इथे काय झालं? हे गेट कॅन्सल झालं. इथे किती उत्तर आलं? 16. इथे 80m आणि इथे m ची काय किंमत मिळेल आपल्याला? m इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 80. मग m इज इक्वल टू 16×5 म्हणजे 1/5. इथं मिळाली किंमत m ची मिळाली. आता ही m ची किंमत तुम्ही याच्यामध्ये किंवा या दोन इक्वेशनमध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. मग आपल्याला सोयीस्कर काय आहे? आपल्याला सोयीस्कर इक्वेशन 3. इथे लिहा पुट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. इन इक्वेशन 3. मग थर्ड इक्वेशन काय आहे? 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. जिथं m आहे त्या ठिकाणी काय ठेवायचं? 1/5 ही किंमत ठेवून टाका. म्हणजे 10 × 1/5 प्लस 2n इज इक्वल टू 4. 5 ने 10ला डिवाइड करा. 5 दोन्ही 10. 2 अधिक 2n बरोबर 4. हे इकडं अधिक आहे, इकडे गेलं तर वजा होईल. 2n बरोबर 4 वजा 2. इथं 2n बरोबर 2 आणि n बरोबर हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं तर डिवाइड होईल. 2 डिवाइडेड बाय 2 म्हणजे n इज इक्वल टू 1 मिळाला. पण आपण m आणि n ची किंमत काढली, आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. x आणि y ची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून बघा इथे आपल्याला काय माहिती आहे? बट 1/x प्लस y इज इक्वल टू m आणि 1/x मायनस y इज इक्वल टू n. हे आता काय करा? ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी हे इक्वेशन ठेवा, जिथं n आहे त्या ठिकाणी हे इक्वेशन ठेवून टाका. m इज इक्वल टू 1/5 म्हणजे इथं जर आपण 1/x प्लस y इज इक्वल टू 1/5 ठेवलं, आपल्याला परत एक इक्वेशन मिळेल. हे इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. 5 इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल? x प्लस y इज इक्वल टू 5. हे कोणतं इक्वेशन मिळालं? 7वं. हे 7वं इक्वेशन मिळालं. आता n इज इक्वल टू काय हो? n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1. मग यांची काय व्हॅल्यू रिप्लेस करा. 1/x
एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. मग आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन काय मिळेल? 8वं इक्वेशन. आता आपल्याला परत यांची बेरीज वजाबाकी जी काय अशी ती करावी लागणार आहे. बघा 7वं आणि 8वं इक्वेशन जे आहे इथं व्हेरिएबल कसे आहेत? सेम पेयर आहेत. इथे सेम पेयर आहेत आणि साइन कसा आहे? डिफरंट आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? एडिशन. ॲड इक्वेशन 7 and 8. x plus y is equal to 5 plus x minus y is equal to 1. हे y गेट कॅन्सल झालं. काय आलं इथं? 2x is equal to 6. आता 2x is equal to हे इथं मल्टिप्लाय आहे. इकडे गेल्यानंतर काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे इथं 2 म्हणजे 1 ची किंमत काय मिळाली आपल्याला? 3 मिळाली. या 1 ची किंमत काय मिळाली? 3 मिळाली. आता ही 1 ची किंमत काय करा तुम्ही? कशामध्ये ठेवायची? एक तर 7व्या इक्वेशनमध्ये किंवा 7व्या इक्वेशनमध्ये किंवा 8व्या इक्वेशनमध्ये. मग आपल्याला सोयीस्कर कोणता आहे? 7वं इक्वेशन. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कशामध्ये? 7व्यामध्ये. 7वं इक्वेशन आहे असं लिहून घ्या. x प्लस वाय इज इक्वल टू 5. जिथं x दिसतं त्या ठिकाणी 3 लिहून टाका. म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह होईल. 5 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 5 मायनस 3. इथं वाय इज इक्वल टू 2. हे काय मिळालं आपल्याला? y ची किंमत मिळाली. म्हणून सोल्युशन इज x y इज इक्वल टू काय? x ची किंमत 3, y ची किंमत 2. याच्यानंतर आपण तिसरं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत तिसरं गणित. काय सांगितलंय? 27/x मायनस 2. 27/x मायनस 2 प्लस 31 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू 85. नंतर इथे काय दिलेलं आहे? 31 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 27 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू 89. आता याची काय करायची? फोड करायची. म्हणजे 27 इंटू 1/x मायनस 2 प्लस 31 इंटू 1/y प्लस 3 इज इक्वल टू 85. म्हणजे हे जी टर्म आहेत ते याच्यामध्ये सुद्धा यायला पाहिजे. 31 इंटू 1/x मायनस 2 प्लस 27 इंटू 1/y प्लस 3 इज इक्वल टू 89. म्हणजे ह्या टर्म एकसारख्या आलेल्या आहेत. आलेत का नाही? म्हणजे आपण काय करायचं आता? रिप्लेस 1/x मायनस 2 इज इक्वल टू x आणि y सोडून आपण m घेऊया आणि 1/y प्लस 3 इज इक्वल टू इथे काय घेऊया? n घेऊ. तुम्ही a b पण घेऊ शकता, pq घेऊ शकता, काही घेऊ शकता. आता बघा 1/x मायनस 2च्या ठिकाणी काय ठेवायचं? m ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी काय ठेवू आपण? m. आपल्याला काय मिळेल? 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. हे इक्वेशन याला नंबर 1 द्या, याला इक्वेशन नंबर 2 द्या, याला इक्वेशन नंबर 3 द्या. आणि हे इक्वेशन काय मिळेल? 31m प्लस
27n इज इक्वल टू 89. आता या इक्वेशनकडे थोडंसं निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसेल हो? तुम्हाला मला वाटतं 1.1 मध्ये 8व 9व जे गणित आहे ते या पद्धतीचं गणित आहे बघा. बरोबर आहे का? म्हणजे याचा जो कोइफिशियंट आहे तो याचा कोइफिशियंट आहे आणि याचा जो कोइफिशियंट आहे तो याचा कोइफिशियंट म्हणजे अल्टरनेट आहे. अल्टरनेट असेल तर काय करायचं, एकदा याची बेरीज करायची आणि याचीच काय करायची, वजाबाकी करायची. थोडंसं गणित मोठं होईल परंतु सोप्या पद्धतीने सांगतो. ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. 27m plus 31n is equal to 85. 31m plus 27n is equal to 89. यांची काय करायची, बेरीज. काय मिळेल, इथं 4 9 5 14 आजच्या वाला 1 8 8 16 17. बरोबर आहे. इथे n 7 आणि 1 8 3 आणि 2 5 प्लस m इथे सुद्धा काय येईल 58. हे 58 काय करूया आपण, कॉमन काढू. इथं 58 इन ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू 174. हे इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन जे मिळेल ते काय मिळेल, m प्लस n इज इक्वल टू, इकडे डिवाइड केल्यानंतर मी डायरेक्ट उत्तर लिहितो 3. हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला, हे 5वं इक्वेशन मिळालं. आता याची काय करायची, वजाबाकी करायची म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन. या दोन्ही मधली मोठी संख्या कोणती, ही संख्या मोठी आहे म्हणजे हे इक्वेशन मोठं आहे. म्हणजे हे इक्वेशन कोणतं आहे, 4. म्हणजे थर्ड इक्वेशन फ्रॉम फोर्थ इक्वेशन. बरोबर आहे. म्हणजे इथे काय करायचं, 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. आपण काय करणार आहे, सबट्रॅक्ट करणार आहे. सबट्रॅक्ट म्हटल्यानंतर हे चिन्ह काय झाली, बदलली. बरोबर आहे का? याचा विचार करायचा नाही. आता 89 मधून 85 गेले 4. आता या 27 मधून 31 मधून 27 मायनस केले 4n. मोठ्या संख्येचे चिन्ह, जर दोन संख्येची भिन्न चिन्ह असेल, बेरीज किंवा वजाबाकी करताना काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. इथे पण काय येईल, 4m येईल. m कॉमन निघतो. m कॉमन निघाल्यानंतर काय मिळेल, इज इक्वल टू 4. इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय मिळेल, डिवाइड. म्हणजे आपल्याला डायरेक्ट मी उत्तर लिहितो m मायनस n इज इक्वल टू 1. हे इक्वेशन कोणतं मिळालं, 6वं इक्वेशन मिळालं. आता काय करायचं, 5व्याची आणि 6व्याची बेरीज किंवा वजाबाकी तुम्हाला जे सुटेबल आहे ते करा. आता इथं सेम टर्म आहेत का, आणि साइन कसं आहे, डिफरंट आहे. म्हणजे ऍडिशन करतो आपण. काय करतो, एडिशन. ऍड इक्वेशन कोणकोणते, 5वं आणि 6वं, 5th and 6th. m प्लस n इज इक्वल टू 3 आणि m मायनस n इज इक्वल टू 1. आपण काय करणार आहे, एडिशन. हे गेट कॅन्सल झाले. m प्लस m 2m इज इक्वल टू 4. हे इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड. म्हणजे m इज इक्वल टू 2 मिळेल. 4 ला 2 ने भागल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळेल, m 2. आता m ची जी किंमत आहे ते कशामध्ये ठेवायची, तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवा. एक तर
5 मध्ये ठेवूया आपण. पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5th. m प्लस n इज इक्वल टू 3. ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी 2 ठेवा. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह होईल. n इज इक्वल टू 3 मायनस 2. n इज इक्वल टू काय मिळाले? 1 मिळालं. आता काय करायचं? रिप्लेस करायची m आणि n ची किंमत. बट m इज इक्वल टू काय आपण घेतलेला आहे? 1/x मायनस 2 इज इक्वल टू आपण काय घेतलेला आहे? m. म्हणजे m च्या ठिकाणी ही किंमत ठेवून टाका आता. आणि 1/y प्लस 3 इज इक्वल टू n. m ची किंमत किती आहे? 2 आहे. m इज इक्वल टू 2 म्हणजे m च्या ठिकाणी किंमत ठेवा. 1/x मायनस 2 इज इक्वल टू 2. हे इकडे मल्टिप्लाय सॉरी हे इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. आणि इकडे काय होईल? मल्टिप्लाय. इकडे काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल? x मायनस 2 इज इक्वल टू 1/2 मिळेल. इथं x मायनस 2 इथे मायनस 2 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस होईल. म्हणजे x इज इक्वल टू 1/2 प्लस 2. डिनोमिनेटर सेम करून घ्या. x इज इक्वल टू 1 प्लस 4/2. x इज इक्वल टू 5/2. आपल्याला काय मिळाली? 1 ची किंमत मिळाली. आता y ची किंमत काढायची आहे. म्हणजे n ची किंमत किती आहे? n इज इक्वल टू 1. n ची व्हॅल्यू आता रिप्लेस करा. 1/y प्लस 3 इज इक्वल टू 1. आता इथे काय आहे? डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल? y प्लस 3 इज इक्वल टू 1. हे इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? निगेटिव्ह. म्हणजे y इज इक्वल टू 1 मायनस 3. y इज इक्वल टू मायनस 2. म्हणजे जे सोल्युशन मिळाले ते सोल्युशन काय आहेत? वो सोल्युशन इज x आणि y इज इक्वल टू x ची किंमत 5/2 आणि y ची किंमत काय आहे? मायनस 2. या पद्धतीचं गणित अतिशय महत्त्वाचं आहे. 4 मार्काला याच्यातील म्हणजे अशा लेवलची गणित आहेत हे 4 मार्काला तुम्हाला बोर्डाला विचारले जाऊ शकतात. आता याच्यानंतर आपण शेवटचं गणित बघूया. हे इक्वेशन पहिल्या पद्धतीने काय करा? वेगवेगळ्या पद्धतीने लिहा. म्हणजे एक इंटू 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4. 3/4. नंतर याचे फॅक्टर म्हणजे काय? हा 1/2 बाजूला येणार. 1/2 इंटू 1/3x प्लस y मायनस इथे सुद्धा 1/2 कॉमन येते बघा. 1/2 इन ब्रॅकेट इंटू 1/3x मायनस y इज इक्वल टू मायनस 1/8. आता बघा ही टर्म आणि ही टर्म एकसारखी आहे, ही टर्म आणि ही टर्म एकसारखी आहे. मग आता काय करायचं? रिप्लेस. रिप्लेस 1/3x प्लस y इज इक्वल टू काय घेऊया आपण? ये घेऊया. आणि 1/3x मायनस y इज इक्वल टू याच्याबद्दल
बी सपोज करू, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल, ए प्लस बी इज इक्वल टू, आपल्याला काय इक्वेशन मिळेल, ए प्लस बी इज इक्वल टू 3/4. जेव्हा अशा पद्धतीचं गणित येतं तेव्हा 4ने किंवा डिनोमिनेटरने काय करायचं, दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 4. मग इथे काय मिळेल, या 4ने या दोन्हीला मल्टिप्लाय केल्यानंतर 4a प्लस 4b इज इक्वल टू, याला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 गेट कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला उत्तर हे मिळेल. म्हणजे काय ना, 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. हे इक्वेशन कोणतं, याला इक्वेशन फर्स्ट म्हणा, याला इक्वेशन सेकंड आणि याला इक्वेशन थर्ड. आता सेम प्रोसिजर, इथे काय येणार, 1/2 इथे एम आहे. म्हणजेच का ना, हे इक्वेशन मिळताना आपल्याला काय मिळणार, m/2 मायनस एम नाही, सॉरी इथं ए घेतलेला आहे, a/2 मायनस b/2 इज इक्वल टू -1/8. इथं सुद्धा काय करायचं, याचा एलसीएम काढा, किंवा या एलसीएम याचा काय येईल, 8 येईल, बरोबर आहे का. नसेल तर या 8चा आणि इकडे 2 कॉमनच आहे, यांचा दोन्हीचा 8 आणि 2चा गुणाकार करा आणि 16ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करा. पण एलसीएम काढलेला अतिशय चांगलं होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, इथे 8ने मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 8. म्हणजे आपल्याला काय मिळेल, याला जर मी 8ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय मिळेल, 2×8. याला मल्टिप्लाय 2×8 म्हणजे इथे काय मिळेल बघा, इथं 4a मायनस 4b इज इक्वल टू 8ला 8 कॅन्सल, म्हणजे इथे काय मिळेल, -1. हे इक्वेशन कोणतं मिळालं, चौथं इक्वेशन मिळालं. आता काय करायचं बघा, या दोन्हीचं निरीक्षण करा, सेम पेयर आहेत, साइन काय आहे, भिन्न आहे. म्हणजे चिन्ह भिन्न असेल तर काय करतो, त्या दोन्ही इक्वेशनची एडिशन करतो. मग इथे लिहा, ॲड इक्वेशन कोणतं, थर्ड अँड फोर्थ. हे दोन्ही इक्वेशन काय करायची, बेरीज करायची. 4a प्लस 4b इज इक्वल टू 3 आणि 4a मायनस 4b इज इक्वल टू -1. इथे ॲडिशन करायचं आपल्याला, म्हणजे हे लाईक टर्म काय होणार, सेम पेअर गेट कॅन्सल, कारण चिन्ह भिन्न आहेत. इथे किती आलं, 8a इज इक्वल टू, इथे 2, म्हणजे a ची किंमत जी आली ती काय मिळाली, 2/8. a इज इक्वल टू 2×8 म्हणजे 1/4 मिळाली. याची किंमत काय मिळाली, 1/4. आता ही जी किंमत आहे आपल्याला इक्वेशन नंबर थर्ड मध्ये ठेवू. पुट a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन थर्ड. मग थर्ड इक्वेशन काय आहे ते आहे, असं लिहून घ्या, 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. आता ज्या ठिकाणी a आहे त्या ठिकाणी 1/4 लिहून टाका.
4 इंटू 1/4 प्लस 4b इज इक्वल टू 3. हे 4 4 गेट कॅन्सल. 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह होईल. म्हणजेच 4b इज इक्वल टू 3 मायनस 1. 4b इज इक्वल टू 2. आता हे इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे b इज इक्वल टू 2/4. म्हणजे आपल्याला b ची किंमत मिळाली. काय मिळाली? 1/4. सॉरी 1/2. बे एक बे, बे दोन्ही 4. आता काय करायचं? रिप्लेस करायचं. कारण आपण ए आणि बी किमती इथे ठेवलेल्या आहेत बघा. बट वन अपॉन 3x प्लस वाय इज इक्वल टू आपण काय ठेवलेलं आहे? ए ठेवलेला आहे. आणि 1/3x मायनस वाय बद्दल काय घेतलंय आपण? बी घेतलेला आहे. बरोबर आहे. आता याच्या किमती काय करायच्या? रिप्लेस करून टाकायच्या. याची किंमत काय आहे? याची किंमत आहे, आता परत इथे परत एकदा इक्वेशन मिळतं या नंतर त्याची बेरीज किंवा वजाबाकी करायची आपल्याला. म्हणजेच इथे ए इज इक्वल टू 1/4. याच्या ठिकाणी हे ठेवून टाका. काय मिळणार? 1/3x प्लस वाय इज इक्वल टू 1/4. हे इकडे मल्टिप्लाय होईल आणि हे इकडे मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल? 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. हे इक्वेशन कोणतं मिळालं? पाचवं. हे इक्वेशन पाचवं मिळालं, कारण इथं चौथं आहे. हे आपल्याला इक्वेशन पाचवं मिळालं. आता बी ची किंमत काय आहे? बी ची किंमत काय आहे? बी इज इक्वल टू 1/2. बी इज इक्वल टू 1/2. आता बी काय करा? रिप्लेस करा. 1/3x मायनस वाय इज इक्वल टू 1/2. आता हे इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. हे इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल? 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. हे इक्वेशन 6. हे इक्वेशन कोणतं मिळालं? 6वं इक्वेशन मिळालं. आता बघा इथे सेम पेयर आहेत. 5व्या आणि 6व्याचा विचार करायचा, कारण आपल्याला या इक्वेशन मधील x आणि y ची किंमत काढायची आहे. सेम पेयर आहेत, चिन्ह भिन्न आहेत. म्हणजे आपण काय करायचं? एडिशन करायचं. ऍड इक्वेशन 5th and 6th. आता पाचवं गण काय हो? 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. आणि इथं 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. काय करतो आपण? एडिशन. हे लाईक टर्म चिन्ह भिन्न असल्यामुळे कॅन्सल झाले. इथं 6x इज इक्वल टू 6. हे इकडं मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल? डिवाइड. म्हणजे 6x इज इक्वल टू 6/6. इथं मिळाली 1 ची किंमत. किती? 1. ही मिळाली 1 ची किंमत. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? y ची किंमत काढायची आहे. मग इथं पुट x इज इक्वल टू 1. ही 1 ची किंमत जी आहे, ही 1 ची किंमत तुम्ही एक तर या 5व्यामध्ये किंवा 6व्यामध्ये ठेवा. आपण 5व्यामध्ये ठेवू. इन इक्वेशन 5th. मग तिसरं इक्वेशन उतरून घ्या. 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. जिथं x आहे त्या ठिकाणी काय ठेवायचं? 1 ठेवू. म्हणजे 3 इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू 4. इथे 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. इकडे गण पॉझिटिव्ह आहे, इकडे गेलं तर निगेटिव्ह होईल. वाय इज इक्वल टू 4 मायनस 3 आणि वाय इज इक्वल टू 1. हे आपल्याला कशाची किंमत मिळाली? y ची किंमत मिळाली. म्हणून आपलं फायनल आन्सर काय असेल? सोल्युशन इज
solution is x y is equal to 1 and 1. तर मित्रांनो हा आपला 1.4 इथे आपला संपलेला आहे. तर याच्यावरती काय प्रश्न 4 मार्काला येऊ शकतो. थोडंसं याच्यावरती वेगळ्या पद्धतीचे गणित तुम्हाला विचारली जाऊ शकतात. म्हणजे जे तिसरं आलेलं होतं त्या पद्धतीची किंवा या पद्धतीचे गणिते विचारली जातात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. तर मित्रांनो आपण इथेच थांबू. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.